संतांनी सांगितलं की तू चिंता करू नकोस. का असं सांगितलं त्याचं थोडंसं कारण आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना ही गोष्ट माहीत होती की ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी या तुकाराम महाराजांना घातलेला आहे त्या अर्थी हा जो विठ्ठलेश आहे त्याची प्रतिज्ञा आहे भगवद्गीतेमध्ये. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. हा अत्यंत घोर असलेला भयानक असलेला हा संसार, या संसार सागरातून तरुण जाण्याची तू चिंता करू नकोस. का? ज्याच्या तुला सांभाळी घातलं त्या विठ्ठलेशाची, त्या भगवंताची प्रतिज्ञा आहे की असा जो मला शरण येईल त्याच्या उद्धाराची मी चिंता करतोय. तेषाम अहम समुद्धरता, मी त्याचा उद्धार करता होतो. नाम संसार सागरातून म्हणजे जन्ममरणाच्या सागरातून मी त्याचा उद्धार करणारा होतो किंवा होईन, अशी भगवंताची स्वतःची प्रतिज्ञा आहे. आणि त्याची ती प्रतिज्ञा असल्यामुळं संतांनी मला सांगितलं की त्या विठ्ठलेशाची म्हणजे ज्या विठ्ठलेशाची अशी प्रतिज्ञा आहे की संसार सागरातून त्याला मी तारणारा आहे, अशाच विठ्ठलेशाच्या सांभाळी मी तुला घातलेला आहे असं संतांनी सांगितल्यामुळं सांगितली चिंता न करावी. म्हणजे दोन्ही मी आत्ता सांगितल्याप्रमाणे व्यावहारिक योगक्षेमाचीही चिंता करायचं कारण नाही, पारमार्थिक योगक्षेमाचीही चिंता करण्याचं कारण नाही. आणि पारमार्थिक योगक्षेमाचा जिथे शेवट होतो तो शेवट म्हणजे संसार सागरातून तरुण जाणं, तर त्याची सुद्धा तुला चिंता करण्याचं कारण आहे. कारण ज्याच्या मी सांभाळी घातलाय तो समर्थ आहे, त्याची प्रतिज्ञा आहे आणि त्याच्या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने ते केलं पाहिजे. जर त्याने प्रतिज्ञा केली नाही तर त्याला असं म्हणावं लागेल की तू प्रतिज्ञा भंग करणार आहेस म्हणून. पण तो प्रतिज्ञा भंग करणार नाही आम्हाला त्याची खात्री आहे. म्हणून त्या संतांनी मला सांभाळी घालत असताना माझ्या शरीरावरून हात फिरवला, मस्तकी कुरवाळलं आणि सांगितलं की तू योगक्षेमाची म्हणजे व्यावहारिक आणि पारमार्थिक योगक्षेमाची चिंता करू नकोस. आणि सरते शेवटी त्याचं परिवसन जे होतं ते संसार सागरातून तरुण जाण्यामध्ये होतं, तर त्या संसार सागरातून तरुण जाण्याची पण तू चिंता करू नकोस. का? भगवंताची तशी प्रतिज्ञा आहे. ज्या भगवंताच्या, ज्या विठ्ठलेशाच्या मी सांभाळी तुला घातलंय त्याची प्रतिज्ञा आहे. तेषाम अहम समुद्धरता. मग त्याला म्हणावं लागेल की तुझ्या प्रतिज्ञेचा तू भंग केल्यास काही उपयोगाचा नाही. म्हणून सांगितली चिंता न करावी. त्याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की ज्या विठ्ठलेशाला मी तुला शरण जा म्हणून सांगितलं ते विठ्ठलेश म्हणून विठ्ठल नावाचा माणूस बघू नकोस. पुष्कळांची नावं विठ्ठल आहेत. गावोगावी आता विठ्ठल मंदिरं झाली आहेत. तेव्हा कोणत्याही विठ्ठलाच्या सांभाळी मला घातलेलं नाही. ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं त्या विठ्ठलेशाच्या व्यावहारिक दृष्टीने त्याचं तटस्थ लक्षण, त्याचं स्वरूप लक्षण, या सगळ्या गोष्टी मला सांगून त्यांनी त्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातल्या. मी कोणाच्या सांभाळी घातलंय? कोण्या तरी विठ्ठल नावाच्या माणसाच्या नाही. ज्याचं नाव विठ्ठल आहे आणि त्या विठ्ठलेशाचा अचूक पत्ता. आता आमचे मासिक परत येतात त्याच्यावर लिहिलेलं असतं की पत्ता चुकलेला आहे म्हणून. ते तर आमच्याकडे आम्हाला पुन्हा चौकशी करून बघावं लागतं. खरंच कित्येक वेळा पत्ते चुकलेले असतात. आम्ही त्या मासिकात लिहिलेलं असतं की आपला पत्ता नीट टाका लिहा म्हणून. मग ते पत्ते चुकीचे असतात, काही लोकांची बदल्या झालेल्या असतात. मग ते आमच्याकडे परत येतं, आम्ही त्यांना कळवतो. मग ते सांगतो असा सर. मग आम्ही मासिकात सूचना दिली आहे की ज्यांचा पत्ता बदलला असेल त्याने आमच्या स्वस्तिशीर कार्यालयाला त्याने कळवलं पाहिजे. नाही कळवलं तर असं घोटाळा होतो. अचूक पत्ता असला तर बरोबर पोस्टमन त्याच्या घरी नेऊन देतो. अजूनही पोस्ट खातं सज्ज नाही, प्रामाणिकपणानं काम करतं. काही घोटाळे आता झालेले आहेत ते म्हणजे नगण्य आहेत.
पण अत्यंत बिनचूक, म्हणजे प्रामाणिकपणानं व्यवहार करणारं खातं आहे. त्यांच्यामध्ये रोज संध्याकाळी ते तिकीट असतं, तर त्या तिकिटाला सुद्धा पैसे म्हणून मोजलं जातं, ध्यान ठेवा. ते हिशोबात दिलं जातं, 100 तिकीट खपले अमुक अमुक त्याचे रुपये एवढे म्हणून ते जमा लिहिलं जातं. असं अगदी बिनचूक असतं. त्यामुळं पोस्ट खाता जे पत्र देतं तर त्याचा पत्ता बिनचूक असला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की कोणत्या तरी विठ्ठलेशाच्या सांभाळी मी घातलेलं नाही. त्याचं व्यावहारिक तटस्थ लक्षण आणि त्याचं स्वरूप लक्षण या दोन्ही गोष्टींचं ज्याच्यामध्ये सूचन आहे ते सूचन करून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, कटिकर समचरण साजी रे, 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 कटिकर समचरण साजी रे. राहिला भिवारे तिरी उभा, राहिला भिवारे तिरी उभा, लावोनिया हात कुरवाडीला, लावोनिया हात कुरवाडीला माता. राहिला भिवारे तिरी उभा, लावणीया हात कुरवाडीला माता, लावणीया हात कुरवाडीला माता. त्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं. कटी कर ज्याचे हात आपल्या कमरेवर आहेत, कटी कर समचरण ज्याचे चरण समस्वरूपाचे आहे, त्याचे पुष्कळ अर्थ आहेत. तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असेल तर आपले आता जे पहिले प्रकाशित केलेली पहिली गाथा आहे, पहिला भाग, त्या पहिल्या भागात त्या विठ्ठलेशाचं वर्णन करणारा तो अभंग आहे. गाथा अनेक आहेत. आपल्याच घरातले ब्रह्मलीन परम सद्गुरू नाना महाराज साखरे त्यांनी गाथा छापलेली आहे. दादांचं पुष्कळ मी वर्णन करतो, त्यांचे ग्रंथ आहेत. आणि नाना महाराज हे अत्यंत श्रेष्ठ महापुरुष होते. नावच निघालंय म्हणून थोडंसं चरित्र सांगतो. त्यांना संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती. ते भाऊसाहेब काटकर आणि नाना महाराज आळंदीहून सासवडला जायचे तेव्हा सुलट ज्ञानेश्वरी म्हणायचे, तिकडून येताना उलट ज्ञानेश्वरी म्हणायचे. ते स्वप्नात बरळले तर ज्ञानेश्वरी बरळत असत. आता आमचा हा विष्णू म्हणतोय की मी त्या कोमावस्थेमध्ये तुम्ही बरळला, ज्ञानेश्वरी बरळला म्हणून, तर कुठे त्याला सापडत नाही. आणि सापडलं तर आम्ही सांगू ना त्यात काय अवघड आहे. नाही पण असलं तर ते द्या ना, ते प्रतिज्ञा करण्याला काय अर्थ आहे. पण हे सांगतात लोक, जर निघाला तर तुम्हाला ते प्रमाण देऊ. अर्थात त्यांचा वरदहस्त माझ्यावर आहे. नाना महाराजांनी केलेल्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही केलं असेल, त्यांच्या सकल संत गाथा त्यांनी संपादित केली. हे वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. मी आता 38 वर्ष झाली आणि 38 वर्षात 38 विशेषांक काढले.
सोपानदेवांचा विशेष अंक काढला. कितीतरी मला फिरावं लागलं. सांगलीचे ते कोटणीस त्यांचे जे नातू त्यांच्याकडे मी गेलो, मला त्याने दिली, ते घेऊन मी ते छापलं. नाथ महाराजांच्या करता तोच परिश्रम, हंसराज स्वामींच्या करता तोच परिश्रम. म्हणजे एकेका विशेषांकासाठी मला कितीतरी परिश्रम करावे लागले, तेव्हा तो मला अंक काढता आला. एरवी मला तो काढता आला नसता. म्हणजे एका संतांचा छोटा 100 पानांचा अंक काढायचा तर एवढा परिश्रमाचा भाग. सकल संता गाथा काढणं हे काय सोपं काम आहे काय? किती त्यांनी परिश्रम केले असतील ते तुम्ही ठरवा. मी माझ्या परिश्रमावरून तुम्हाला गणित सांगितलं की एकेका अंकासाठी मला कितीतरी परिश्रम करावे लागले, तेव्हा एक अंक निघाला. सकल संतांची म्हणा रंका बंका त्याचे सुद्धा अभंग आहेत, ते सुद्धा एकत्र केले आहेत. म्हणजे नाना महाराजांनी सगळ्यात मोठं काम काही केलं तर सकल संत जी गाथा छापली ही अतिशय वारकरी संप्रदायाला उपकारक आहे. आणि ती उपकारक असल्यामुळं सगळ्यांना मार्गदर्शक आहे. आपली गाथा ज्यावेळी आम्ही छापायला घेतली त्यावेळी त्यात तुकाराम महाराजांची गाथा आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवडीकरांची गाथा सगळ्यांनी प्रमाण मानलेली आहे. त्यामुळं जो क्रम ठेवला तो देवडीकरांच्या प्रमाणे क्रम ठेवला. आणि त्यातले जे पाठ आहेत ते मात्र नाना महाराज साखऱ्यांचे जे पाठ आहेत ते मी घेतलेले आहेत, त्यात बदल केला. तर देवडीकरांच्या गाथेमध्ये पहिला अभंग आहे विठ्ठलेशाचा. त्या पहिल्या अभंगावर जवळजवळ 150 पानं, म्हणजे नक्की असा आकडा सांगता येत नाही पण जवळजवळ. तर तिथे या एकाच अभंगावर, या एकाच चरणावर कितीतरी अर्थ मी त्याच्यावर दिले आहे. ते समचरण म्हणजे काय, समदृष्टी म्हणजे काय, दृष्टीचं समत्व कसं, चरणाचं समत्व कसं, भक्ती क्षेत्रामध्ये समत्व कसं, ज्ञानक्षेत्रामध्ये समत्व कसं, हे त्याच्यामध्ये मी दिलं आहे. तर तुकाराम महाराज सांगतात, ज्याचे हात कटेवर आहेत आणि ज्याचे चरण सम आहेत. तर पहिल्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. तेथे माझी हवी वृत्ती राहो, तेथे माझे हवी वृत्ती राहो, तेथे माझे हवी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. एवढंच सांगून आणि मी केलेलं विवेचन सांगून मी इथे थांबतो. फक्त सूचन सांगतो की समचरण या शब्दामध्ये, समदृष्टी या शब्दामध्ये भगवंताचं तटस्थ लक्षणही सांगितलेलं आहे, स्वरूप लक्षणही सांगितलेलं आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं त्याचेही 2 लक्षणं सांगितल्या. त्या 2 लक्षणावरून उपलक्षणाने बाकी सगळा त्या अभंगातला अर्थ आपण लक्षात घ्यायचा. किंबहुना शास्त्रामध्ये अर्थतः आक्षेप्त म्हणतात, त्याप्रमाणे सगळं अर्थतः आक्षेप्त असं लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की त्या संतांनी मला ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं त्याचं स्वरूप लक्षण आहे, तटस्थ लक्षण असं आहे. कटिकर समचरण, ज्याचे चरण सम आहेत, जो स्वरूपाने सम आहे, सगुण साकार रूपामध्ये समचरण आहे, स्वरूपाने समस्वरूपाचा तो आहे, असं ज्याचं वर्णन आहे. कटिकर समचरण साजेरे, आणि हे चरण अतिशय साजेरे आहेत, सुशोभित आहेत, सुंदर आहेत, सुंदरातिसुंदर आहेत, अत्यंत मोहक आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
ध्यान उभे विटेवरी सुंदर ते 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 ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया कटिकर समचरण साजरे ते साजरे याचा अर्थ अतिशय सुंदर आहेत अतिशय शोभायमान आहेत म्हणूनच हा अभंग सांगितला एक सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया लोक मजेशीर बोलतात काय सुंदर आहे म्हणले तुमचा विठ्ठल पाषाण तर आहे काळा कुट्ट आहे त्या मूर्खांना कळत नाही काय आहे म्हणून त्या काळेपणात फार महत्व आहे लक्षात ठेवा थाईचाचे काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लाविला गे माये अजून तुम्हाला दुसरी गंमत सांगतो काळा रंग माणसाला आवडतो ध्यानात ठेवा माणसाचे बुबुळ काळे असावेत का पांढरे आणि पांढरे झाले तर मध्ये एक प्रकार आहे आता काही बायांचा माझा संबंध झाला काही म्हणजे पुष्कळच बायांचा संबंध झाला किंवा माझ्या नावाप्रमाणे अनेक गवळणच्या मध्ये माझा संबंध आहे माझं नाव सार्थ व्हायला पाहिजे ना तर काही बाया ते म्हणाले वा आम्हाला घाऱ्या डोळ्याचा पती पाहिजे आवड आहे त्याला आपण काय करू शकतो पण नियमाप्रमाणे डोळे कसे पाहिजेत बुबुळ काळं पाहिजे केस कसे पाहिजेत माणसाचे अंगाने काळे पाहिजेत वेदात असं लिहिलंय कृष्णकेशी अग्निना अधित ज्याचे केस काळे आहेत त्याने अग्नीचं आधान करावं ज्याचे केस पांढरे झालेत माझ्यासारखे त्याला अग्नीचं आधान करता येत नाही मग आता रंग निघालाय जाहिराती वाचा त्याला काही अर्थ नाही आणि तुम्ही मी पाहतो पुष्कळ लोकांचं नावं मी सांगत नाही माझ्या पाठ आहेत की काळे केस पांढरे झालेले ते काळे दिसावेत म्हणून तो रंग लावतात
आता काही लोक आहेत माझ्या संगतीत की जे तो काळा रंग वापरतात, पण ते शहाणे आहेत. काय शहाणे आहेत की रोज तो रंग वापरतात आणि रोज वापरत असल्यामुळं काही कळत नाही. पण काही लोक काय करतात, रोज वापरत नाही, कधीतरी वापरतात. त्याचा परिणाम असा की ते काळे राहत नाहीत आणि पांढरे राहत नाहीत, मधलेच असे तांबूस ज्याला म्हणतात असे दिसतात. तुम्ही फोटो बघा त्यांचे, म्हणजे कळेल. दुसरी गोष्ट सांग, काळ्या रंगाला पवित्रता आहे. ठाईचा चिकाळा अनादी बहुकाळा आमचा विठ्ठलेश. काळ्या रंगाचा याचा अर्थ तो अतिशय पवित्र आहे. त्या पवित्रतेला पारावार नाही. स्त्रियांच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं त्याचे मणी काळे असतात, लक्षात ठेवा. मुसलमान लोक त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत ते कपाळाला कुंकू लावित नाही, पण त्यांच्याही गळ्यातलं मंगळसूत्र बघा ते काळ्या मण्यांचं असतं, ध्यान ठेवा. म्हणजे काळा रंग हा पवित्रतेचा सूचक आहे. आणखी एक सांगतो, शुद्धतेचाही द्योतक आहे. एखादं पाणी अत्यंत स्वच्छ निर्मळ, अगदी ज्याला जिवंत झरा आहे असं जर पाणी असलं आणि त्या पाण्याला जर गंभीरता म्हणजे सखोलता प्राप्त झाली तर सखोल गेलेलं पाणी काळं दिसतं. काय काळं भोर पाणी आहे. त्याचा जो भोरपणा आहे तो भोरपणा त्याचं पवित्रत्व सुचवतो, शुद्धत्व सुचवतो. ज्या अर्थी इतकं काळं भोर पाणी आहे त्या अर्थी ते अतिशय शुद्ध आहे. हा परमेश्वर काळा आहे या शब्दाचा अर्थ तो अतिशय शुद्ध आहे आणि काळा आहे म्हणजे अतिशय पवित्र आहे. या दोन्ही गोष्टी या विठ्ठलेशाच्या ठिकाणी आहेत. म्हणून आमचा विठ्ठलेश हा अतिशय पवित्र आणि अत्यंत शुद्ध अशा स्वरूपाचा आहे. एका ठिकाणी या मूर्तीला पाषाणमय समजणारा माणूसही पाषाण आहे असं समजा, असं महाराजांनी लिहिलं. म्हणून कटिकर समचरण साजिरे, अतिशय शोभायमान त्यांचे चरण आहेत. हा आहे कुठे, राहिला भिवरे तिरी उभा. भिवरेच्या तीरावर तो उभा आहे, म्हणजे भिवरा म्हणजे भीमा नदीच्या काठावर तो उभा आहे. आणि काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्या विठ्ठलेशाला पुंडलिकरायाने भिरकावलेल्या विटेवर तो उभा आहे. अजून काही तो बैस म्हणत नाही. मी म्हणतो बैस म्हणूच नाही त्याने, कारण पुढच्या लोकांचा उद्धार कसा होणार. तो जर बसला तर प्रलयच होईल. ते प्रलयाशिवाय तो बसणारच नाही. तो म्हणत नाही ते चांगलं आहे, उलट त्याचे आपल्यावर उपकार आहेत. हा इतिहास आहे पण उपकार आहे त्याचे. काल मी तुम्हाला सांगितलं, पायाळाच्या गुणे पडेले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले, असं त्या पुंडलिकाचं वैभव आहे. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी मला घातलेला आहे त्या विठ्ठलेशाचं स्वरूप आणि तटस्थ लक्षण जर काही असेल तर कटिकर समचरण साजिरे, राहिला भिवरे तिरी उभा. जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या उपकाराचं स्मरण करीत त्या संतांनी त्या विठ्ठलेशाच्या सांभाळी मला घातलं आणि मी माझा योगक्षेमाचा भार सगळा त्या विठ्ठलेशावर टाकला. आत्ता सांगितल्याप्रमाणे व्यावहारिक योगक्षेमाचा भारही त्याच्यावरच, पारमार्थिक योगक्षेमाचा भारही त्याच्यावरच, आणि त्या संपूर्ण भार त्याच्यावर मी टाकलेला असल्यामुळं ज्या अर्थी संतांनी मला विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलाय त्या अर्थी त्याची प्रतिज्ञा आहे. म्हणून मी संसार सागरातून तरुण जाण्याची सुद्धा चिंता करीत नाही. त्यांनी सांगितले, सांगितली चिंता न करावी. तुला ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलाय ना तो विठ्ठलेश त्याची प्रतिज्ञा आहे
की संसार सागरातनं मी तारून घेऊन जातो म्हणून त्याच्याच तू सांभाळी तुला घातलाय, त्याप्रमाणे तू राहा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मी तो विचार करीत. आत्ता मी आपल्याला सांगितलं की व्यावहारिक योगक्षेमी तोच चालवतो आणि पारमार्थिक योगक्षेमी तोच चालवतो. व्यावहारिक योगक्षेमामध्ये अप्राप्त असलेली वस्तू प्राप्त होणं त्याला योग म्हणतात, आणि प्राप्तस्य परिपालनं क्षेमा, प्राप्त झालेल्या वस्तूचं परिपालन करणं त्याला क्षेम असं म्हणतात. व्यावहारिक वस्तू न मिळाली ते प्राप्त करून देणं आणि मिळालेल्या व्यावहारिक वस्तूचं परिपालन करणं हे सगळी जबाबदारी त्या देवावर. आणि पारमार्थिक योगक्षेम म्हणजे अप्राप्त असलेलं जे ज्ञान ते प्राप्त करून देणं आणि प्राप्त झालेलं ज्ञान त्याचं क्षेम करणं, त्याचं परिरक्षण करणं, ही जबाबदारी सगळी माझी त्याच्यावर आहे. किंबहुना मला संतांनी अशा विठ्ठलाच्या सांभाळी घातल्यामुळं मी विचार केला की सुंठी वाचून खोकला गेला. काही कारणच नाही. म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला म्हणजे काय की खोकल्या निवृत्तीसाठी सुंठ आहे, पण सुंठ न घेताच खोकला निघून गेला. शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे, दे रे हरी पलंगावरी असं चालत नाही. शास्त्रामध्ये अभ्यासकामध्ये वाद आहे, आणि तो वाद असा आहे, प्रारब्ध बलवान की प्रयत्न बलवान. ते पुस्तक आमच्या इथे होता तर कुठे गेलं मला माहिती नाही. त्या वाघगावकरांनी एक पुस्तक लिहिलं, प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद. काल परवा आपल्याला सांगितल्याप्रमाणे किंवा आमच्या आश्रमात आम्ही आत्ता परवा सांगितलं की संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म, त्यात प्रारब्ध आणि क्रियमाण याची रेषा अतिशय सूक्ष्म आहे. ती नष्ट होणार नाही, ध्यानात ठेवा. ती इतकी खोलवर गेलेली आहे. काळ्या दगडावरची पांढरी किंवा पांढऱ्या दगडावरची काळी रेघ आहे, ती पुसली जाणं कधीही शक्य नाही. पण ती इतकी सूक्ष्म आहे की माणसाच्या सहजी लक्षात येत. तर ते समजणं अतिशय कठीण आहे. तो सांधा सापडणं कठीण आहे. तुम्ही ते रेल्वे रुळाचं बघा, तर जिथे रुळाचा बदलला असतो तिथं बदलला की एकदम दुसऱ्या दिशेला जातात. दोनला तुम्ही इकडे निघाले दुसरीकडे जाते. म्हणजे काय सांध्यामध्ये त्या सांधा एकदा बदलला की सगळं संपलं. तसं हे क्रियमाण आणि प्रारब्धाचा सांधा आहे. तो आपण नीट जर जाणून घेतला तर कधीही त्याची गल्लत होणार का? त्याचं कारण आहे त्या रेषा अत्यंत भरीव आहेत, अत्यंत चांगल्या आहेत. फक्त सूक्ष्म आहे तेवढाच त्याच्यामध्ये भाग आहे. आणि तो सूक्ष्म असल्यामुळे समजण्याकरता सुद्धा पाहणारा माणूस त्या मानाचाच सूक्ष्म असला पाहिजे. ब्रह्मचैतन्य सूक्ष्म आहे म्हणून शास्त्राने असं दिलंय, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. सूक्ष्माती सूक्ष्म जर बुद्धी असेल तर त्याला त्या भगवंताचं दर्शन घडतं. त्याप्रमाणे क्रियमाण आणि प्रारब्ध यांची जी रेषा आहे ती सूक्ष्म असल्यामुळे ती सहजी माणसाला कळत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं तो विठ्ठलेश अत्यंत समर्थ आहे. उद्धार करण्याची त्याचीच प्रतिज्ञा आहे. म्हणून मी उद्धाराविषयी कोणत्याही प्रकारची चिंता करीत नाही. इतकंच नव्हे तर काल मी आपल्याला असं सांगितलं होतं, ते आता प्रमाण देत नाही, फक्त सांगून जातो पुढे. सूक्ष्म असल्यामुळं माणसाच्या सहजी लक्षात येणार नाही. पण बीज आणि फळ हरीचे नाम असं तिथे वर्णन केलं.
आणि ते कालचं प्रमाण मी नुसतं म्हणून जातो, चाल वगैरे म्हणत नाही, कारण वेळेची मर्यादा लक्षात ठेवण्याकरता. म्हणून अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धी जाणोनिया. अंगा येती वसती लक्षणे, परमार्थाला लागणारी जेवढी साधनं आहेत तेवढी सगळीच्या सगळी साधने, ती लक्षणे त्याला बोलवायला लागत नाही, ते आपण होऊन येतात, जात नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांचा स्वभाव आहे, सगळी साधनं सांगितले ते परखड सांगितले, ओढून ताणून एकही साधन सांगितलं नाही. तैसी संसारा या समजता, जाणी जय जय अनित्यता, तय वैराग्य दवडिता. त्याला सांगितलं येऊ नको इथे, तो म्हणतो नाही मी येणार. मग ते आपण हाकलून दिलं तरी तो जात नाही. ओढून ताणून आलेलं वैराग्य केव्हा निघून जात आपल्याला कळत नाही. दात खाऊन धरलेली शांती केव्हा पळून गुंगारा मारून जाईल ते तुला पत्ता सुद्धा लागणार नाही, कारण ती शांती आहे, ती स्त्री आहे, ते तुझ्या कक्षेत बसणार नाही, लक्षात ठेव. स्त्रीश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम, देवो न जानाति कुतो मनुष्य. माणूस काय जाणू शकतो? शंकराचार्यांनी लिहिले अवघड गोष्टीमध्ये जगात काय अवघड म्हणजे स्त्रीचं मनोगत अवघड आहे. शांती ही स्त्री आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात घर निघोनी वरील शांती जगे. ती शांती घरघुशी झाली, घरघुशी झाले पट्ट राणी त्याची. अशी जर शांती येईल तर तिला हाकलून दिलं तरी ती जाणार नाही. सगळी यादी मी 1 2 3 तुम्हाला यादी सांगितली. या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात ही सगळी लक्षणं, वैराग्य, शांती, हे सगळे आम्ही हाकलून दिले तरी जाणार नाहीत. असे सगळे आपल्या तिथे येऊन राहणारे आहेत. आणि ज्या अर्थी त्या विठ्ठलेशाच्या सांभाळी मला संतांनी घातलेला आहे, त्या अर्थी सुंठी वाचून खोकला गेला. म्हणजे विवेक करा, वैराग्य धारण करा, संतांची सेवा करा, योग्य गुरु आहे का बघा, विविधेशा संपादन होण्याकरता यज्ञ करा, दान करा. विविधेशंती यज्ञेन दानेन तपसा नाशक. सगळ्या साधनांची कटकट संपली. सुंठी वाचून खोकला गेला. कुंटले सायास, कुंटले सायास आणि गया जीवा. कुंटले सायास, कुंटले सायास आणि गया जीवा. कुंटले सायास, कुंटले सायास आणि गया जीवा. कुंडले सायास, कुंडले सायास आणि गया जीवा. कुंटले सायास, कुंटले सायास आणि गया जीवा. कुंटले सायास, कुंटले सायास आणि गया जीवा. कुंडले सायास, कुंडले सायास आणि गया जीवा. कुंडले सायास, कुंडले सायास आणि गया जीवा. धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे. धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे. धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय, धरिले केशवा पाय तुझे. धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे. लावोनिया हात, लावोनिया हात कुवारीला माझा. लावोनिया हात, लावोनिया हात
लावोनिया हात लावोनिया हात कुरवाळीला माता लावोनिया हात लावोनिया हात कुरवाळीला माता सांगितले चिंता सांगितले चिंता नगरा लावोनिया हात लावोनिया हात गुरुवारीला माता 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 खुंटली सायास आणि कया जीवा मी जीव आहे, मी साधक आहे, परमार्थ प्राप्तीच्या मार्गावर मी निघालेला आहे. आता मला बाकीचे सायास करायचे सगळे बंद झाले. योग्य गुरु भेटण्याकरता विविधिशंती यज्ञेन दानेन तपसा नाशकेन तेही करायची गरज नाही. त्यांना वेळ आहे का तेही बघायचे कारण नाही. कोणालाही विचारायचं का सगळे सायास आहेत ते सगळे संपले म्हणजे अनायासे संपले. ह्या अनायासे संपले याच्याकरताच मी सांगितलं की सुंठी वाचून खोकला गेला. गुरूंची सेवा करा, त्यांची वेळ बघा, हे काही नाही. तनू म्हणू नको, जीवे नको, काही नको, चरणाशी लागावे ते सुद्धा नको. का नको त्याचं कारण आहे. मला संतांनी ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं तो विठ्ठलेश सर्व समर्थ असल्यामुळे उद्धाराची सुद्धा आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रतिज्ञा केल्यामुळं तो सगळी उद्धाराची चिंता करतो. योगक्षेम तोच पाहतो आहे. तोच म्हणतो योगक्षेम त्याचे जाणे जडभारी वाट दावी करी धरोनिया. अशा त्या विठ्ठलेशाच्या सांभाळी मला संतांनी घातल्या. मग संतांचे खरे उपकार काही असतील तर संतांनी मला विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं की जो विठ्ठलेश आत्ता सांगितलेल्या लक्षणाप्रमाणे संपन्न आहे. त्यामुळं मला आता परमार्थ साधनेमध्ये कुठलेही कष्ट उपसण्याची गरज नाही. परमार्थामध्ये कष्ट उपसण्याची अत्यंत आवश्यकता असते, लक्षात ठेवा. पतंजलीने सांगितलेलं आहे सतो नैरंतर्य दीर्घकाल सत्कारा सेवितो दृढभूमी. ही अंतःकरणाची भूमिका जर दृढ व्हावी असं वाटत असेल तर त्याला सातत्य पाहिजे, नैरंतर्य पाहिजे, दीर्घकाल पाहिजे आणि त्याच्याविषयी आदरबुद्धी असली पाहिजे. यातलं एकही उणं असलं तरी मनुष्याला फलाची प्राप्ती होते. कुठलीही उणी गोष्ट राहता कामा नये, कारण त्या उणेपणामुळं फलाची प्राप्ती होत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की मला हे सायास करण्याची अजिबात गरज नाही. खुंटले म्हणजे थांबले, आता ते सायास करायची गरज नाही. खुंटले हे सायास आणि कया जीवा म्हणजे मला किंवा कोणी साधक असेल त्याला आता कुठलेही कष्ट उपसण्याची आवश्यकता. आता काय करणार तुम्ही. दे रे हरे पलंगावर झोपून राहणार का म्हणले. सगळं देव करतो प्रारब्धाप्रमाणे. जे नशिबी असेल ते करायचं. माणसाचं कसं आहे, संसाराची गोष्ट आली की कर्तव्य, परमार्थाला की प्रारब्ध. आम्ही लोकांना सांगतो तुम्ही आळंदी पंढरीची वारी करा. महाराज तुम्ही भाग्यवान आहात, आळंदी पंढरीची वारी करता, फार चांगली गोष्ट आहे. आमच्या नशिबी नाही हो, नाही तर आम्ही नक्की केलं असतं. मुलीचं लग्न करायची वेळ आली तर तो रात्रंदिवस फिरतो. व्यापार धंदा करायचा असला तर रात्रंदिवस फिरतो. त्याला म्हटलं अरे अदृष्टात असेल तर, अहो अदृष्टात असेल तर हे कसं काय होऊ शकतं का, मला केलंच पाहिजे. तुकाराम महाराजांनी लिहिलंय
भजन घाली भोगावरी भजन घाली भोगावरी भजन घाली भोगावरी भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी 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 भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी. थोडक्यामध्ये महाराजांनी लिहिलेलं आहे. भजन घाली भोगावरी, परमार्थ म्हटलं की तो भोगावर म्हणजे अदृष्टावर लुटून देतो. आणि अकर्तव्य म्हणजे संसार, तो संसार मात्र मनामध्ये धारण करून ठेवतो. अकर्तव्य मनी धरी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मी आज परमार्थाला निघालो, संतांच्याकडे आलो आणि संतांनी मला त्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं आणि योगक्षेमाचा भार मी त्याच्यावर ठेवला. व्यावहारिक पारमार्थिक दोन्ही. इतकंच नव्हे तर परमार्थातले जे कष्ट आहेत तेही मला उपसण्याची आवश्यकता. खुंटली सायास आणि कया जीवा, हे सगळं करण्याचं काही नाही, सगळं थांबलं. मग तुम्ही काय झोप काढता का? आता झोप नाही काही. दोन उत्तर दिलेत महाराज. एक उत्तर आत्ता सांगतो, मग उत्तर दुसरं पुन्हा आत्ता चालू आहे त्यातलं पहिल्यांदा सांगतो, मग उत्तर नंतर. मी माझ्या प्रयत्नाने संतांच्याकडे गेलो आणि संतांनी मला या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातला. आणि विठ्ठलेशाच्या सांभाळी घातल्याप्रमाणे, या चरणात सांगितल्याप्रमाणे सगळं मी करून आलो. आणि ज्या अर्थी संतांनी मला या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलेला आहे, त्या अर्थी मी आता मला ज्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलेला आहे त्या विठ्ठलेशाच्या चरणामध्ये मी सतत राहणार आहे. धरिले केशवा पाय तुझे धरिले केशवा, पाय तुझे धरिले केशवा, पाय तुझे धरिले केशवा. कुंटले सायास आणि कया जीवा, कुंटले सायास आणि कया जीवा, कुंटले सायास आणि कया जीवा, कुंटले सायास आणि कया जीवा. धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे, धरिले केशवा पाय तुझे. हे केशवा, मी तुझे पाय पकडलेले आहेत. ते पाय पकडायचे, सोडायचं नाही एवढं करतो. झोपणार नाही मी तुझे पाय पकडले आहेत ना, तर ते मी सोडणार नाही. कारण हे संतांनी तुझ्या सांभाळी घातलाय. कुणीतरी घातलं असतं तर मी सोडून दिले असते पाय. पण संतांनी ज्या अर्थी विठ्ठलेशाचे मला सांभाळी घातलाय त्या अर्थी मी झोप घेणार नाही, पण तुझे पाय सोडणार नाही. धरिले केशवा पाय तुझे. त्यामुळं मला संतांनी तुझ्या सांभाळी घातलेला आहे. तू समर्थ आहेस, मी काही करणार नाही. माझे सगळे सायास बंद झाले. परमार्थ साधना नको, प्रपंच साधना नको, काही नको. पण काही नको याच्याकरता पाय सोडायचे नाहीत, हे महत्वाचं आहे. हे माझ्या कर्तव्याधीन आहे. हे एक. दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुकाराम महाराजांनी आपलं सर्वस्व त्या विठ्ठलेशाच्या चरणी ठेवले. आत्ता मी सांगितलं का काय कर्तव्य केलं? पाय सोडायचे नाहीत, हे कर्तव्य केलं.
दुसरं सांगायचं म्हणालो तेच मला सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांना पूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर आत्ता सांगितलेल्या अभंगाप्रमाणे त्या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं. ते कृतार्थ झाले. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, मी तद्रूप त्याला पावला. पुढची कार्यक्रम पत्रिका काय? रामचंद्र प्रभूला विचारलं तुमची कार्यक्रम पत्रिका काय? कथिले वाल्मिके तैसाचे करेन. मी माझ्या पद्धत त्याची कार्यक्रम पत्रिका लिहिलेली आहे. त्या लिहिलेल्या कार्यक्रम पुढे काय लिहिलंय बघा त्याने. वाल्मिकीने जे लिहिलंय ना ते करायचं. सेतू बरं सेतू पुढे काय लिहिलं पुढे अमुक. ते रामायण अगोदरले केले रामायण राम जन्माला येण्यापूर्वी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या कार्यक्रम पत्रिका अगोदर आणि मग चरित्र नंतर. काही लोकांचं चरित्र नंतर लिहिलं जातं. यांचं चरित्रच गमतीदार आहे की कार्यक्रम पत्रिका सगळी तयार आहे त्याप्रमाणे वागणं. जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही आता कृतार्थ झाला, कोणतंही कर्तव्य नाही, जसं हे आता सांगितलं धरिले केशवा पाय तुझे. दुसरं त्याने महाराजांनी उत्तर असं दिलंय की माझी कार्यक्रम पत्रिका अशी आहे. प्रेम सूत्र तुझे दोरी, प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी. नेतो तिकडे जातो हरी, 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 नेतो तिकडे जातो हरी. प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी, प्रेम सूत्र दोरी. नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी. माझी प्रेमसूत्र दोरी त्या विठ्ठलेशाच्या हातात आहे. मी कळसूत्री बाहुली आहे. तो ज्याप्रमाणे मला नाचवेल त्याप्रमाणे मी नाचणार. माया पडद्याच्या आत तो ईश्वर बसलेला आहे आणि तो ईश्वर ज्याप्रमाणे मला नाचविल त्या बाहुलीप्रमाणे मी नाचणार असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. त्याप्रमाणे इथे महाराज सांगतायत. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत धरिले केशवा पाय तुझे, तुझ वाट्याता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी, लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. यथामती अभंगाचा भावार्थ झालाय असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उरलेल्या काळामध्ये या चरणाचं चिंतन आणि काही आठवलं तर सांगून आणि आपल्या ग्रंथाची ज्ञानेश्वरी मंदिराची माहिती देऊन मग चाल होईल आणि मग कीर्तन संपेल. तेव्हा संप्रदायपूर्वक भजन करा. सूचना मी अगोदरच देतो कारण बऱ्याच वेळा मला असं होतं एकदा भजन करतो मग थांबा म्हणून सांगतो. त्यापेक्षा मी आरंभीच आपल्याला सांगतो हे टाळकरी टाळ वाजवत आहेत, भजन करतायत, मी अभंगाचं चिंतन सांगतो आहे. वाजवणारे वाजवत आहेत, श्रोते ऐकत आहेत. श्रोत्याची भूमिका अतिशय गंभीर असते. ते माणसाला कळणं शक्य नाही. तो काय काय ओळखणार काय. एक गोष्ट आठवली मला. ते रंगनाथ महाराजांची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. ते इथे पंढरपूरला आले. ते दरवर्षी येत असत. मी 1950 सालापासून पंढरपूरला येतो.
रंगनाथ महाराज त्याच एक काही थोड्या फरकाने आले. मी बरोबर 1950 सालामध्ये इथे अलिबागकरांच्या इथे येऊन राहत होतो आणि अलिबागकरांच्या इथे मला विठामाई जितके दिवस ठेवीत असेल तितके दिवस राहायचं. तिने नेलं की जायचं नाही, कारण मला घडवलंय तिने. तिच्या सांगण्याप्रमाणे चालू. मी लोकांना सांगतो की मदालसा एक आई अशी होती की जी आपल्या मुलाला पाळण्यात घातल्यानंतर परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, अशी माता कोणाला भेटेल काही मला माहिती नाही, पण मला भेटली. मला दुसरं काही तत्वज्ञान सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण सगळ्या श्रोत्यांनी आत्तापर्यंत श्रवण केलं. आता हे जे संप्रदायपूर्वक आमचं भजन होणार, त्या भजनामध्ये सगळ्यांनी नुसतं आश्वासन द्यायचं नाही, नुसती मान डोलवायची नाही. आमच्याबरोबर संप्रदायपूर्वक भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हायचं. विठोबा रखुमाई, 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 कुंडली वरदारी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पहिलं चरण म्हणायचं. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, 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 निरविले संती विठोबासी, निरवले संती विठोबासी, लावनिया हात कुरवाळीला माथा, लावनिया हात कुरवाळीला माथा, निरविली संती विठोबासी, निरविली संती विठोबासी, लावनिया हात कुरवाळीला
निश्चिंती घालुनिया भार राहिलो निश्चिंत निरविले संती विठोबासी निरविले संती विठोबासी लावनिया हात कुरवाळीला माथा लावनिया हात कुरवाळीला माथा निरविली संती विठोबासी निरविली संती विठोबासी लावनिया हात कुरवाळीला माथा लावनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी न करावी सांगितली चिंता न करावी आ आ सांगितली चिंता न करावी आ आ सांगितली चिंता सांगितली चिंता सांगितली चिंता सांगितली चिंता न करावी लावनिया हात कुरवाळीला माथा लावनिया हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी सांगितली चिंता न करावी न करावी आ आ आ सांगितली चिंता न करावी सांगितली चिंता चिंता न करावी न करावी सांगितली चिंता न करावी सांगितली चिंता न करावी लावनिया हात कुरवाळीला माथा लावनिया हात कुरवाळीला माथा कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम बालकुमारी
शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुझ वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझे. एक नियम आहे, राजकीय क्षेत्र असो, घरातलं क्षेत्र असो, सामान्य प्रपंचातलं क्षेत्र असो, त्या नियमाचं कोणी परिपालन करतं, कोणी करीत नाही. किंबहुना परिपालन न करता हे जग चाललंय हेच नवल आहे. का? त्याचं कारण या जगामध्ये काही सत्कर्म करणारी माणसं आहेत की त्यामुळे हे सगळं जग चाललेलं आहे. तुम्ही रोजचं वर्तमानपत्र वाचा, रोजच्या बातम्या बघा, ते TV बघा, रोज कुठेतरी महामारी आहे, कुठेतरी अत्याचार आहे, कुठेतरी दुराचार आहे, कुठेतरी लूटमार आहे. कुठेतरी पळवापळवी आहे. हवा हवी हवे ह्याच्यामध्ये सगळे लोक राहतात. मी अनेकदा सांगितलं, पुन्हा सांगतो, पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो. हे पातक एवढं मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, एवढं वागणं चाललेलं आहे की पृथ्वी अशी दुभंग झाली पाहिजे आणि सगळं जग आत गेलं पाहिजे. मग का जात नाही? त्याचं कारण आहे, कुठेतरी हे सत्कर्म चाललेलं आहे. सगळ्याच ब्राह्मणांनी संध्या सोडली नाही, आणि समजा सगळ्यांनी सोडली तर ब्रह्मदेव त्या चालूच आहे. सगळ्या बाया दुराचारी आहेत असं नाही, एक तरी बाई नक्की अशी आहे की जी पतिव्रत आहे. मी हे एक नाईलाजाने सांगितलं, मनुष्याणाम सहस्रेषु, त्या नियमाप्रमाणे. पण त्या मानाने पुष्कळ संख्या नाही असं नाही, एक 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 म्हटलं तरी पुष्कळ संख्या आहे, आणि त्यामुळं हे जग चाललेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की त्या संतांनी मला या विठ्ठलेशाच्या सांभाळी घातलं, आणि सांभाळही घातल्यामुळं आत्ता या सगळ्या चरणामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वस्व जबाबदारी त्या विठ्ठलेशावर आहे. म्हणूनच मी माझ्यावरचा योगक्षेमाचा भार सगळा बाजूला सोडून घालून या भार त्या विठ्ठलेशावर भार घातला. का? संतांनी सांगितले हे तुला त्याच्या सांभाळी घातले म्हणून. मग ज्यांच्या सांभाळी घातले त्याच्यावर माझा ओझं भार सगळं त्याच्यावर आहे. घालून या भार, मी चिंता अजिबात करीत नाही, राहिलो निश्चिंती, मला कसल्याही प्रकारची चिंता नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ज्या संतांनी मला तुझ्या सांभाळी घातलं त्याप्रमाणे मी तुझ्या आज्ञेत राहतो आहे. आता या पुढील आयुष्यामध्ये तुला जे वाटेल ते, ॲज यू लाईक, तुझी जशी वृत्ती असेल त्याप्रमाणे तुझं वाटे आता, जे तुला वाटेल ते. आणि तुला वाटेल ते या शब्दामध्ये तुला जे योग्य वाटेल ते, तुला जे उचित वाटेल ते. कारण मी भार तुझ्यावर टाकलेला आहे, आणि तुझ्यावर टाकण्याचं कारण संतांनी मला तुझ्याकडे पाठवलं, आणि संतांनी तुझ्या सांभाळी मला घातल्यामुळं तुला जे वाटेल ते तू कर. तुझं वाटे आता म्हणजे तुला जे योग्य वाटेल ते, योग्य वाटेल ते म्हणजे त्याच्यात अध्यारूत आहे, ते लिहिलेलं नाही. गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, भार ओझे भार ओझे तुम्हासी, गोमटे ते करा माझे, गोमटे
गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे भारो जे तुम्हाला गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे भारो जे तुम्हासी, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. का? त्याचं कारण आहे विठ्ठलेशाने तुझ्या सांभाळी घातल्यामुळं योगक्षेमाचंही ओझो तुझ्यावर, उद्धाराचीही चिंता तुझ्यावर. मला आता काहीही करायचं नाही, पण जे मला करायचं आहे ते तूच करावंस. तुझं वाटे आता ते करी अनंता हे अनंता. कारण देवाचं नाव अनंत आहे, देवाचं स्वरूप अनंत आहे, आणि देवाला नावं अनंत आहेत, आणि देवाला रूपही अनंत आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखमा देवीवर पूर्ण बाणली कैसी. तेव्हा तुला जे वाटेल ते तू कर, कंसात तुला जे योग्य वाटेल, तुला जे उचित वाटेल, तुला जे गोमट वाटेल ते गोमट तू माझं करावंस. आणि या म्हणण्यामध्ये कुठे उणपूर्व असेल तर शेवटचे चरणात तुकाराम महाराज, तुका म्हणे संता लाज माझी. ज्या संतांनी तुझ्याकडे पाठवलं त्यांना त्याची लाज, कारण संतांनी तुझ्याकडे पाठवलं आणि तुझ्याकडे पाठवलं म्हणून तुझ्याकडे लाज. म्हणजे संत आणि तू दोघांची लाज जाऊन निघून जाईल. आणि माझी राहायची असली तर तुम्ही ठरवायचं. तुका म्हणे संता आणि संताकडे पाठवण्या देवा, लाज माझी. ही माझ्याही लाज त्यांच्या ताब्यात आहे. आणि ही गोष्ट मनात घेऊन लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. यथामती त्याचा भावार्थ, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला यात प्रतिपादन केल्या. आता यानंतर ग्रंथाविषयीच्या काही सूचना द्यायच्या आहेत. तर त्या सूचना मी अगोदर आता ज्ञानेश्वर महाराजांचं भजन घेऊ, त्या ग्रंथाच्या सूचना मी सांगतो, आणि त्या सूचना संपल्यानंतर मग शेवटची चाल होईल आणि मग आपलं कीर्तन संपेल. तोपर्यंत कोणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली